नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे. आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण की महिला व बालविकास मंत्रालय जे आहे या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत तब्बल 23 वर्षानंतर यांचा आकृतिबंध हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. आणि हा जो मंजूर झालेला आकृतिबंध आहे या बंधामध्ये 8,000+ ज्या जागा आहेत त्या महिला व बालविकाससाठी असणार आहेत हे सुद्धा निश्चित झालं आहे. आणि या संदर्भामध्ये महिला व बालविकास मंत्री ज्या आदिती तटकरे ज्या आहेत त्यांनी या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण ट्विट करून या संदर्भातली माहिती ही जनतेसमोर ठेवलेली आहे. या संदर्भामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाअंतर्गत मोठ्या प्रमाणात सरळ सेवा भरतीसुद्धा ही घेतली जाणार आहे हे सुद्धा यामध्ये नमूद होतं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो आपल्याला बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत बालविकास विभागाच्या अंतर्गत ते आपल्याला समजणार आहेत. यामध्ये बघा आजचा जो ट्विट होता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तब्बल 23 वर्षानंतर 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती ही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून यांनी दिल्याचं आपल्याला समजून येतं. म्हणजे पहिल्या यामध्ये त्यांनी सांगितलं की किती पदं आहे, 8,669 पदं आहेत. ही पदं महत्त्वपूर्ण सांगितली गेली आहेत आणि यामुळे सक्षमीकरण, महिलांचं सक्षमीकरण जे आहेत याला मोठी चालना मिळेल. या संदर्भातलं ट्विट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी जाहीर केलं गेलं आहे. या विभागामध्ये महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकूण पदाचा आढावा घेण्यात आला. यापैकी काही पदे निरसित म्हणजे रद्द करण्यात आली आणि नव्याने 165 पदांची वाढ करण्यात आली. त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आली. याचा अर्थ काय होता की निरसित करण्यात आली. त्यामुळे यांचा म्हणणं असं आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे 9,000+ जागा होत्या या संदर्भातले काही पदं जी होती ती कालानुसार त्यांचं महत्त्व हे संपुष्टात आलं, अशी पदं काढून टाकली गेली आणि यामध्ये नव्याने 165 पदांचा समावेश हा केला गेला. किती? 165 पदांचा समावेश केला गेला. आता या 165 नवीन पदांना चालना किंवा मंजुरी ही दिली गेली. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,383 पदं जी आहेत 43 पदं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधना आधारित पदे देखील मंजूर करण्यात आल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे जवळपास 2,843 पदं भरले जाणार आहेत, जे की बाह्य यंत्रणा असणार आहेत त्यांच्याकडून भरली जाणार आहेत. या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असेल यांची जवळपास 2,00,000+ पदांना मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि या संदर्भामध्ये 23 वर्षानंतर हे महत्त्वपूर्ण निर्णय हा विभागाचा घेण्यात आला आहे. सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, ज्यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल व असे आदिती तटकरे यांनी या संदर्भामध्ये सांगितलं आहे. म्हणजे एकंदरीत त्यांनी ह्या विभागामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांच्या संदर्भामध्ये जो नवीन आकृतिबंध आला आहे याच्या संदर्भामध्ये माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. यासोबतच आपल्याला महत्त्वपूर्ण आहे की करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासोबत घेऊन येत आहे की संपूर्ण सरळ सेवा बॅच. या संपूर्ण सरळ सेवा बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, आपल्याकडे तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, नगर परिषद, वन विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका, त्या जलसंपदा विभाग असेल, महिला व बालविकास विभाग असेल, या विभागाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा परीक्षांची संपूर्ण तयारी ही आपल्या एका प्लॅटफॉर्मवर करून घेतली जाते. यांचं सेपरेटली त्यांचे क्लासेससुद्धा होतात आणि सर्व सरळ सेवेची एकत्रित तयारी आपण संपूर्ण सरळ सेवा बॅच भरती बॅच जी आहे या अंतर करून घेतो. ही बॅच संपूर्णपणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. याचं वैशिष्ट्य असणारे एक्सपर्ट फॅकल्टी असणारे, लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच असणारे, PDF नोट्स, टेस्ट सिरीज, व्हॅलिडिटी 1 इयर, अनलिमिटेड वॉच टाईम असणारे, यासोबत आपल्याला डाऊट सेशनसुद्धा उपलब्ध असणार आहेत. आणि यासाठी आपल्याला जी फी आहे ती महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 1,299 रुपये ही त्याची फी असणार आहे.
या व्यतिरिक्त जर तुम्ही इंडिपेंडंट बॅच घेत असाल महिला व बालविकास विभागाची, तर ही बॅच आपल्याला केवळ किती रुपयाला भेटणार आहे? 699 रुपयाला ही बॅच आपल्याला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तोरा करायची आहे, संधी सोडायची नाही आहे आणि आपल्याला बॅचसुद्धा जॉईन करायची आहे. या संदर्भामध्येच बघा, महिला व बालविकास विभाग जो आहे याच्या आकृतिबंध जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुन्हा दिसून येतो. 165 नवीन पदांचा समावेश आहे. गट अ ते ड संदर्भामध्ये 8669 पदं या विभागामध्ये कार्यरत असणारे बाह्य स्रोत जे आहेत त्यांच्यातून पदे भरली जाणार आहेत 2843 आणि 2,21,328 पदं जे आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संदर्भामध्ये मान्यता ही दिली गेलेली आहे. महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड मुंबई येथील 15 कार्यरत 32 प्रतिनिधी नियुक्त वरील कर्मचाऱ्यांचे महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्या अधीनस्थ रिक्त पदांवर सक्षम वेतनात समायोजन होणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भात सोप्या शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी हे स्ट्रक्चर दिसतं. या स्ट्रक्चरमध्ये नवीन पदांसंदर्भात माहिती आहे. गट अ ते ड संदर्भामध्ये 8669 पदं, बाह्य स्रोताद्वारे 2843 तर 2,21,328 मानधनाची पदांना मंजुरी देण्यासंदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे ही महिला व बालविकास संदर्भामध्ये जो आकृतिबंध आलेला आहे तो आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याला आपल्याला बारकाईने बघायचं आहे आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला महिला व बालविकासाची जी सरळ सेवेची बॅच आहे तीसुद्धा जॉईन करायची, जेणेकरून आपल्याला यशाचा मार्ग हा सुकर होणार आहे. सोबतच एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की म्हणजे कंबाईन ग्रुप बी 2026साठी करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येत आहे. ती जवळपास 1 महिन्याची बॅच असणार आहे. या 1 महिन्याच्या बॅचमध्ये सर्व विषयांचं रिव्हिजन तुमचं करून घेतलं जाणार आहे. यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज 10 टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध असणार आहेत आणि तुम्हाला बाकी PDF नोट्स या बायलिंग्वलमध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तोरा करायची आणि याची फी फक्त 499 रुपये असणार आहे. त्यामुळे ही संधी सोडायची नाही आणि बॅच जॉईन करायची आहे. थँक्यू.